तुमची स्फूर्ती, तुमची कीर्ती, गातो तुमची चरित्र गाथा. राजा शिवाजी नाव ऐकताच आजही झुकतो आमचा माथा. त्या राजा शिवछत्रपतींना शिवजन्मोत्सवानिमित्त या ठिकाणावरती विनम्र, या ठिकाणावरती मानवंदना देतो, मुजरा करतो आणि या सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा 2025 साठी मंचावरती सन्मानपूर्वक आमंत्रित करतो माननीय शिवश्री नितीन बानगुडे पाटील यांना. आदरणीय आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय सरांचं या ठिकाणावरती स्वागत करायचं आहे. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती भोकर यांच्या वतीने आयोजित केलेली ही शिवप्रबोधन मला, या प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले आदरणीय बालयोगी वेंकटस्वामी महाराज, आदरणीय महंत प्रभाकरजी बाबा, सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचे अध्यक्ष आनंदजी पाटील, त्यांचे सर्व सहकारी, राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व सन्माननीय आणि उपस्थित आपण सर्व. आज 3 एप्रिल 1680च्या 3 एप्रिल रोजीच स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज शरीरानं तुमच्या आमच्यातून निघून गेले. ते जाऊन 345 वर्ष झाली असली तरी विचारानं मात्र ते तुमच्या माझ्या सोबतच आहेत. जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त पुतळे आणि सगळ्यात जास्त स्मारक जर कुणाची असतील तर ती आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची. एखादा महापुरुष गेल्यानंतर त्यांच्या कार्याची स्मारक होणं स्वाभाविक आहे, पण एखाद्या महापुरुषाच्या जिवंतपणीच त्यांच्या कार्याची स्मारक उभारत असतील तर ती त्या महापुरुषाच्या मोठेपणाची सगळ्यात मोठी साक्ष आहे. दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेशला गेले. आंध्रात त्या मुक्कामात महाराजांनी श्री शैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं. महाराज मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आले. महाराजांनी मंदिराचा परिसर निहाळला आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिर देखणं, मंदिर सुबक आहे पण मंदिराला घाट नाहीयेत. आणि महाराजांनी आंध्र प्रदेशच्या त्या मुक्कामात श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले. आतापर्यंत अनेक राजे महाराजे आले गेले असतील, अनेकांनी ते मंदिर पाहिलं असेल, त्या मंदिराला घाट नाही ते अनेकांच्या ध्यानी आलं असेल, पण ते घाट बांधावेत असं वाटलं कुणालाही नाही. ते वाटलं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. अर्थात नसते घाट बांधले तरी काही फारशी अडचण नव्हती. आताच्या भाषेत त्यांना त्यावेळी म्हणता आलं असतं तो भाग कुठं माझ्या मतदारसंघात येतो, पण ही संकुचितता त्यांच्याकडे नव्हती. एक विलक्षण व्यापकता त्यांच्याकडे होती. एके दिवशी महाराजांनी मंदिरात दर्शन घेतलं आणि मंदिराच्या शिखराचं दर्शन घेण्यासाठी महाराज बाहेर आले. महाराजांनी मंदिराच्या शिखराकडे पाहिलं आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिरच्या शिखरावर प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर आहे, पण उत्तरेच्या बाजूचं गोपूर बांधायचं राहिलंय. उत्तरेचं गोपूर अपूर्ण आहे आणि महाराजांना तत्काळ वाटलं हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधायला हवं, बांधायलाच हवं. महाराजांनी आंध्र प्रदेशचे काही मजूर बोलावले, त्यांना सांगितलं हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधून पूर्ण करा, किती खर्च येईल. मजुरांनी रक्कम सांगितली. महाराजांनी तत्काळ पैसे दिले, गोपूर बांधून पूर्ण करा. आणि महाराजांनी दिलेल्या रकमेच्या बळावर आंध्र प्रदेशच्या त्या मजुरांनी श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं ते 4थं गोपूर बांधून पूर्ण केलं. गोपूर बांधून झालं, सगळे मजूर एकत्र बसले, त्यांची चर्चा चालू झाली. ऐसा राजा होणे नाही. कित्येक आले गेले, कित्येकाने मंदिर पाहिले, कित्येकांच्या ध्यानी आले. 4थे गोपूर बांधावयाचे राहिले, पण बांधावे ऐसे वाटले कोणालाही नाही. ते वाटले फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. ऐसा राजा होणे नाही. या राजांचं अस्तित्व इथं राहिलं हवं. या राजांकडून आपल्याला प्रेरणा घेता यायला हवी. काय करता येईल. अनेक मजूर म्हणाला आपण असं केलं तर हे जे 4थं गोपूर आपण बांधलंय त्या 4थ्या गोपुरात आपण महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम उत्तम उत्तम. आणि आश्चर्य वाटेल, आंध्र प्रदेशच्या मजुरांनी वर्गणी काढली आणि श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या त्या 4थ्या गोपुरात
छत्रपती शिवाजी महाराजांची सवली, महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभारलं गेलेलं हे स्मारक आहे आंध्र प्रदेश मध्ये. महाराजांनी तिथंच एक ध्यान मंदिर सुद्धा उभा केलेलं. काळाच्या ओघात त्याची पडझड झाली. आता त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्फूर्ती मंदिर उभं आहे आंध्र प्रदेशात. कधी गेलात तर जाऊन या. 350 वर्षापूर्वी महाराजांनी आपल्या सैन्याला सक्त आदेश दिलेत. मंदिर, मस्जिद, चर्च हात लावायचा नाही, अजिबात नाही. दक्षिण दिग्विजय करून महाराज परत आले. येता येता कर्नाटकात आले. कर्नाटकात बेलवाडी नावाचं एक ठाण आहे. राणी मल्लम्मा तथा सावित्रीबाई देसाई नावाच्या ठाणेदारीन तिथं राज्य करत होत्या. नवरा आदिलशाहीचा सरदार मरण पावला. नवऱ्याच्या पश्चात ठाण्याचा कारभार या सावित्रीबाई पाहत होत्या. आमचा दादाजी नावाचा सरदार, त्याला असं वाटलं की सगळं जिंकत निघालोच आहे, तर बेलवाडीचं ठाणही जिंकावं. कुणी सावित्रीबाई म्हणून आहेत, सहज पराभूत करता येतील. त्यांनी मोजकं सैन्य घेतलं, बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. पण बाई मोठ्या चिवट आणि जिद्दीच्या, त्यांनी दादाजीचा सपशेल पराभव केला. सावित्रीबाईने आपला पराभव केलाय हे जर महाराजांना कळलं तर दादाजीने प्रचंड फौज घेतली, पुन्हा बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला. विजयाच्या उन्मादात दादाजींनी सावित्रीबाईंना कैद केलं. महाराजांच्या सामने चला आणि कैद झालेल्या सावित्रीबाई निघाल्या. अचानक थबकल्या, गर्दिशी मागावळ आल्या. स्वतःचं तानं बाळ त्याने आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या, आता चला. तानं बाळ घेतलेल्या सावित्रीबाई कैदी म्हणून महाराजांच्या समोर उभा राहिल्या. आता हे महाराज आपल्याला शिक्षा सुनावणार, सजा फरमावणार. पण महाराजांनी काही शिक्षा सुनावण्या अगोदरच सावित्रीबाई सरकन पुढं झाल्या आणि स्वतःच्या हातातलं तानं बाळ त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि त्या महाराजांना म्हणाल्या, मी तुमची दोषी आहे, मी तुमची कैदी आहे. काही शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या, पण या सगळ्या प्रकारात माझ्या या तान्या बाळाचा काही दोष नाही, त्याला तो शिश नको. आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाकडे बघत महाराजांनी स्मित केलं. चिटणीसाला इशारत झाली. चिटणीस दुधाची वाटी घेऊन आला आणि आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाला महाराजांनी चमच्यानी दूध पाजलं आणि दूध पाजून झाल्यावर त्या तान्या बाळाकडे बघत महाराज सावित्रीबाईंना म्हणाले, हा आमच्या मांडीवर जो आहे ना तो आमचा भाचा आहे. अहो हा आमचा भाचा आहे म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला. मग कुठला भाऊ बहिणीचं राज्य बळकावतो, कुठला भाऊ बहिणीला सजा फरमावतो, कुठला भाऊ बहिणीला शिक्षा देतो? दादाजी यांचं राज्य यांना परत द्याच, पण आमच्या बहीण म्हणून आमच्याकडून चोळी बांगडीसाठी यांना नवराज्य जोडून द्या. आणि हा आमच्या मांडीवरचा आमचा भाचा, त्याच्या दूध भाताची व्यवस्था करा. त्या सावित्रीबाईंना काही कळेना. कैसा राजा, कैसा राजा. मला कैदी म्हणून शिक्षा करणं राहिलं बाजूला, सजा देणं राहिलं बाजूला, माझं राज्य ताब्यात घेणं राहिलं बाजूला. हा राजा माझं राज्य तर मला परत देतोच, पण मला आपली बहीण मानतो, चोळी बांगडीसाठी नवराज्य जोडून देतो, माझ्या मुलाच्या दूध भाताची व्यवस्था करतो. धन्य धन्य ऐसा राजा होणे नाही. आणि या राजांची ही कीर्ती चिरंतन राहावी म्हणून या सावित्रीबाई देसाईंनी या प्रसंगाची 3 दगडी शिल्प तयार केली. म्हणजे महाराज बसलेत, त्यांच्या मांडीवर ते तानं बाळ आहे, महाराज त्याला चमच्यानी दूध पाजतायत आणि शेजारी सावित्रीबाई उभा आहेत, अशी ती दगडी शिल्प. कधी कर्नाटकात गेलात तर धारवाड नावाचा जिल्हा आहे, त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे. त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी कोरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे दगडी शिल्प आहे. महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभारलं गेलेलं हे पहिलं मंदिर आहे कर्नाटकमध्ये. गेली 350 वर्ष झाली. महाराजांच्या प्रत्येक प्रसंगातनं मला प्रेरणा मिळते. प्रत्येक जण आदर्श घेतो आहे. 350 वर्षापूर्वी महाराज सांगतायत, परस्त्री माते समान, बाई माणसाला धक्का लावायचा नाही, अजिबात नाही. जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक महाराजांनी पुण्याच्या लाल महालावर केला. शाहिस्ताखानाची बोटे छाटली आणि वाऱ्यासारखे आलेले महाराज तीरासारखे निघून गेले. काही वेळानंतर लाल महालातला गोंधळ संपला आणि शाहिस्ताखानाची एक बेगम धावत धावत शाहिस्ताखानाकडे आली. हुजूर क्या हुआ, हमारी बेटी गायब है, हमारी बेटी गायब है हुजूर. त्यावेळी शाहिस्ताखान तिला म्हणाला, शिवाजी राजांची माणसं आपल्या पोरीला हात लावणार नाहीतच, पण जर चुकून तसं काही घडलं असेल
बेफिक्र रहा, शिवाजीराजे पोटच्या लेकीसारखीच तिची काळजी घेतील. कोण सांगतो? कट्टर वैरी शाइस्ता खा. हे 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 चारित्र्य, हेच राष्ट्राचं चरित्र झालं. आताचं राजकारण भले अर्थकारणावर अवलंबून असेल, 350 वर्षापूर्वीचं महाराजांचं राजकारण मात्र फक्त आणि फक्त मूल्यांवरच आधारित होतं. ही सगळ्यात आणि सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. बुंदेलखंडाचा छत्रसाल बुंदेला महाराजांकडे आला. राजे आपली नोकरी करावी म्हणतो. आणि महाराज म्हणाले, आमची नोकरी कसली करता? जे आम्ही इथं महाराष्ट्रात केलं ते तुम्ही बुंदेलखंडात जाऊन करा. छत्रसाल बुंदेला महाराजांकडनं प्रेरणा घेतो, बुंदेलखंडात जातो आणि बुंदेलखंड स्वतंत्र करतो. बंगालची फाळणी होते, बंगालवासी पेटून उठतात. बंगालमध्ये वंगभंग चळवळ चालू होते आणि त्या वंगभंग चळवळीला प्रेरणा मिळावी म्हणून रवींद्रनाथ टागोर एक कविता लिहितात, प्रेरणा गीत. कुणावर? छत्रपती शिवाजी महाराजांवर. जयस्तो शिवराय. महाराज बंगालवासियांना प्रेरणा देतात. तामिळनाडूमध्ये जातीविरोधी चळवळ सुरू होते आणि त्या जातीविरोधी चळवळीला गती मिळावी म्हणून तमिळ लेखक CN अण्णादुराई तिथं एक नाटक उभा करतात. कुणावर? छत्रपती शिवाजी महाराजांवर. त्या नाटकाचं तमिळ नाव होतं शिवाजी काव्यम. या नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली अभिनेते गणेश मूर्ती यांनी. या नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेते गणेश मूर्ती यांनी एवढी उत्तम केली की त्या नाटकानंतर अभिनेते गणेश मूर्ती यांना कायमचं शिवाजी गणेशन म्हटलं जाऊ लागलं. ज्यांनी शिवराय अनुभवले, ज्यांनी शिवराय अभ्यासले ते शिवमय झाले. स्वातंत्र्य चळवळीसाठी लोकमान्य टिळकांनी आदर्श मानलं ते छत्रपती शिवाजी महाराजांना. सामाजिक सुधारणेसाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी प्रेरणास्थान मानलं ते छत्रपती शिवाजी महाराजांना. क्षेत्र कुठलाही असो, प्रांत कुठलाही असो, छत्रपती शिवाजी महाराज पिढ्यान पिढ्या मला प्रेरणा देत आहेत. ही सगळ्यात आणि सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे नव्हे, तीच आमची सर्वोत्तम ऊर्जा आहे. पण खरं तर हे सगळं महाराजांनी शून्यातनं उभा केलं. हाताशी काही नसताना, ना सैन्य ना तोफा ना काही, तरी महाराज राज्य उभा करतात. शून्यातून विश्व उभा करणारे राजे असं मी महाराजांचं वर्णन करतो. म्हणजे महाराज शून्यातनं राज्य उभा करतात. आमच्याकडं मात्र सगळं रेडीमेड तयार असून आमच्या हातनं काही होत नाही. नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काही त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढं जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा आणि मग म्हणावं, लेका आता तरी लढ, तरी पट्ट्या निवांतच. अरे लढकी, तुमचं लढू कसा? एका हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? अरे मग निदान पळून तरी जा. पळून तरी कसा? घोड्यावर बसलोय दिसत नाही काय? चोहोबाजूनी अडचण आहे आमची. मुंगी बघितली? मुंगी 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 केवढीशी, तिचं डोकं केवढंसं, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावं लागत नाही. कणभर असते मुंगी पण मनभर साखर फस्त करते. अरे एवढीशी मुंगी जर ध्येयापर्यंत पोचते, आपल्याला अडचण काय आहे? घरातनं एखादी मुंगी जाताना बघा, तिला पुढं जाऊ द्यायचं नाही. तिच्या वाटेत एखादी काठी टाका. काठी वाटेत आली, मुंगी वाट बदलत नाही, माघारी तर अजिबात फिरत नाही. ती सरळ त्या काठीवर चढून पुढं निघून जाते. तिला जाऊ द्यायचं नाही. एखादा दगड वाटेत ठेवा. आता वाटेत दगड आला, मुंगी वाट बदलत नाही, माघारी तर अजिबात फिरत नाही, सरळ ती दगडावर चढते, स्वतःची उंची वाढवून घेते आणि पुढे निघून जाते. तिला जाऊच द्यायचं नाही. तिच्या वाटेत पाणी होता, आता पाणी ओतलंय, मुंगी माघारा फिरत नाही, वाट अजिबात बदलत नाही, ती सरळ पाण्याला वळसा घालते आणि पुढे निघून जाते. एवढीशी मुंगी सांगते, काही होऊ द्या, माघार घ्यायची नाही. यश त्याचं जो माघार घेत नाही, बस. महाराजांनी तेच तर केलं. रानावनातली पोरं गोळा केली महाराजांनी. 13, 14, 15, 16 वर्षाची या पोरांच्या उरात स्वराज्याचा महामंत्र पेरला.
अहो 13, 14, 15, 16 वर्षाचे पोरं महाराज गोळा करायचे, दूरवर एखाद्या जंगलात जायचे, जंगलातल्या दाट झाडीत या पोरांना तलवारबाजीचा युद्धाचं प्रशिक्षण द्यायचंय, पण कुणाला न कळत, कुणाला कळणार नाही अशा बेतानं, आणि आपलं जंगलात आत काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शिवबाराजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुनेचा आवाज कर, तुझा खुनेचा आवाज ऐकला की मी तलवारी शमशेर लपवून ठेवतो आणि विटीदांडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपला आत काय चाललंय ते. त्या दिवशी शिवबाराजांचा खेळ रंगात आला होता. आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीचा युद्धाचं प्रशिक्षण दिलं जात होतं. त्याच वेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुनेचं पोरग टेहळणी करत बसलं होतं. त्याच वेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडं पोरग येताना. तसं खुन्याचं पोर थरारलं, नीट निरकून बघितलं, येणारं पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्यांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून शिवबाराजांना कळवायची, कुणी अनोळखी येत आहे सावध राहा. शिवबाराजांनी मोराचा आवाज ऐकला, आपल्या सोबत त्यांना सांगितलं तलवारी शमशेर लपवून ठेवा, विटीदांडूचा खेळ चालू करा. कुणी अनोळखी येत आहे, तलवारी लपवल्या, विटीदांडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुनेचं पोरग टप्प दिशी खाली पडलं होतं. 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरापुढं उभं राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण र तू? आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरग सांगत होतं, रामोशाचा बहिर्जी जी. काय काम काढलं सर? काही नाही जी, राजांना भेटायचं होतं. का र? बोलू की राजांना मग सांगतो. ते खुन्याचं पोरं म्हटलं तू थांबतच, मी राजासने सांगावं देऊन येतो. खुन्याचं पोरं आत गेलं, राजांना सांगू लागलं, राज कुणी रामोशाचा बहिर्जी आलाय जी. राजे म्हणले दे पाठवूनात. बहिर्जी आत आला, राजांपुढे उभा राहिला. राजाने विचारलं काय काम काढलंस रे? तसा बहिर्जी म्हणाला, राज आम्हाला बी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं काय येतं तुला? सगळं येतं जी, कसला बी आवाज काढतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेशांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही. राजांना पटलं, वाटलं माणूस कामाचा. असं 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 मग चल ये आत्तापासूनच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमळला, म्हटला राज उद्यापासून येतो की जी. का रे? नाही, उद्या बापाला सांगावा दिला असता, बापाला सांगावा देऊन मग येतो की राज. राजे म्हणले ठीक आहे ये उद्यापासून. बहिर्जी जायला वळाला, 5-6 पावलं गेला. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, बहिर्जी पुन्हा माघार आला. राजांना म्हणाला, राज एक सांगू का जी? राजे म्हणले बोल. नाही, कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा ह्या दिवसात मोर ओरडत नाही. ती नाही, कुणी जाणता माणूस यायचा आणि मोराचा आवाज ऐकायचा. तो विचार करायचा या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठनं? आयतं गवसून जाल राज. राजाने माणसं गोळा केली, तशी दऱ्याखोऱ्यातली ग्रेकांध्रातली अचूक ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असलेली हाच बहिर्जी पुढे राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. आज जगाच्या पाठीवर अमेरिकन गुप्तहेर यंत्रणा, रॉ, इस्रायलची मोसाद या सर्वोत्तम गुप्तहेर यंत्रणा मानल्या जातात. पैकी इस्रायलची मोसाद सांगते आम्ही बहिर्जी नायकांना आणि महाराजांच्या गुप्तहेर खात्याला आमचे आदर्श मानतो. राणा वनातली पोरं महाराजांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीची केली. जोपर्यंत महाराजांचं नाव निघेल तोपर्यंत अशा असंख्य बहिर्जींचं नाव निघेल. क्षमता प्रत्येकात असतात, त्या फक्त कळायला हव्यात आणि त्याचा उपयोग करता यायला हवा. पात्रतेचं योग्यतेत रूपांतर करता आलं की मग क्षमता वापरात येतात. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. पण आमची हल्लीची अडचण अशी आहे, आमच्यात काय आहे हेच आम्हाला माहिती नाही, त्यामुळे आम्ही करावं काय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. मी परवा एका मुलाला सहज म्हटलं, काय रे 100 मीटर पळशील का? तो 5 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. अरे म्हटलं 100 मीटर पळशील का? मग ते हळूच विचारलं 100 मीटर म्हणजे किती? मला कळलं काय ते. मग मी त्याला म्हटलं काय खेळबिळ खेळतोस का नाही? म्हटलं सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हटलं मग एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तो म्हटला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हटलं मग बरोबर आहे, तुला 100 मीटर कळणारच नाही. मग त्याला सांगितलं इथून तिथपर्यंतचे अंतर आहे, त्याला 100 मीटर म्हणायचं, पळशील का? म्हटला करतो प्रयत्न. आता तुला काय 5 किलोमीटर सांगतोय का? 100 मीटर करतो ना प्रयत्न. बरं म्हटलं मला सांग, हे 100 मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल? तो 5 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. अरे सांग ना किती वेळ लागेल? मग हळूच म्हटला 5 मिनिटं तरी लागतील.
5 मिनिटं 100 मीटरला. अरे ऑलिम्पिक मध्ये हुसेन बोल्टचं रेकॉर्ड 9.98 सेकंदाचा आहे. तो 10 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण, का 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. अरे तुला सांगितलं ना 5 मिनिटं लागतील. मला सुचाय तेवढ्यात त्याचा मित्र धावत आला. ए पळ, कुत्रा पिसाळलंय. एवढ्या भयान वेगात पळत सुटला. 7 सेकंदात 100 मीटर. मी त्याला म्हटलं, तू लेगा हुसेन बोल्टचं रेकॉर्ड मोडलंस. त्याला 10 सेकंद लागतात, तू 7 सेकंदात पळलास. मग कुत्रं मागं लागलं होतं. म्हणजे 7 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता तुमच्यात आहे. बाहेर कधी आली? संकट आलं तेव्हा. मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत? चांगली आहेत. संकटांचं स्वागत करायला हवं. संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत. संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला रोखायला येत नाहीत. अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात. अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाहीत. अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात. संकट, अडथळे, अडचणी यायलाच हव्यात, कारण त्यास तुम्हाला घडवतात. तुमचा संघर्ष जेवढा मोठा तेवढी तुमची उंची मोठी असते. 350 वर्षापूर्वी महाराजांच्या वाट्यालेला संघर्ष एवढा मोठा होता की जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या माझ्या काळजात जिवंत राहतील. या संघर्षाच्या बळावरच स्वराज्य स्थापित झाले आणि महाराजांनी घोषणा केली, राज्याभिषेकच. भरत भूमीवर गेल्या 500 वर्षात कुणाचा राज्याभिषेक झाला नव्हता आणि महाराष्ट्रात तर तो शतकानुशतके घडला नव्हता. अपूर्व घटना राज्याभिषेक. राज्याभिषेक करण्यापाठीमागं काही महत्वाची कारणं होती. पहिलं कारण, आदिलशाही, निजामशाही, मोगल महाराजांना एका बंडखोराचा, एका जहागीरदाराचा बंडखोर मुलगा याच्यापेक्षा अधिक काही मानायला तयार नव्हते. आदिलशाही निजामशाहीचे अंकित असलेले सरदार महाराजांचा राजा समजतच नव्हते. इतर शाह्यांबरोबर तह करार करता येत नव्हते. महसुली व्यवस्थेत नियम कायदे आणता येत नव्हते. आणि सगळ्यात महत्वाचं, इथल्या रयतेला राजा हवा होता. इथल्या रयतेला स्वतःचं राज्य हवं होतं. आणि सगळ्यात गोष्ट महत्वाची, महाराजांनी सांगितलं होतं, सैन्य राजासाठी नव्हे, सैन्य राज्यासाठी लढलं पाहिजे. मी आज आहे, कदाचित मी उद्या नसेन, पण राज्य राहिलं पाहिजे. आणि त्यासाठी या रयतेला एक अधिष्ठान निर्माण करून ठेवलं पाहिजे. आणि तेच अधिष्ठान महाराजांनी राज्याभिषेकाच्या रूपाने साकारलं. रत्नजडित 32 मणी सुवर्ण सिंहासन. महाराजांना हे माहिती होत, न्यायासना पाठीमागं सिंहासन आणि सिंहासना पाठीमागं धर्मासन उभा राहिल्याशिवाय राजाची आणि राज्याची प्रगती होत नाही. आणि म्हणूनच महाराजांनी हा राज्याभिषेक घोषित केला, ठरलं. पण स्वराज्याची राजधानी तख्तास जागा कोण? आणि महाराजांनी सांगितलं, दुर्ग दुर्ग दुर्गम दुर्गेश्वर रायगड. पृथ्वीवर दौलताबाद गड चकोट खरा, पण रायगिरीची सर नाही. त्याहून दशगुणी उंच. पावसाळ्यात कडियावर साधे गवत उगवत नाही. ऐसा चकोट बिकटवाट वहिवाटच नाही. रायगड मुंगीवर चढणार नाही आणि वारा परवानगी शिवाय खाली येणार नाही. इतका बिकट, कैलासा इतकाच पवित्र रायगड. या रायगडावर अजून कोणाचे रक्त सांडले नाही. तख्तास जागा हाच करावा. आणि जाहीर झालं, रायगड स्वराज्याची राजधानी. आणि रायगडावरचे 18 कारखाने राज्याभिषेकाच्या तयारीला लागले. सुवर्णकार रामजी दत्तो महाराजांसाठी स्वर्ण जडित 32 मणी सुवर्ण सिंहासन घडवू लागला. हे सिंहासन घडवलं जात असतानाच महाराजांनी मोरोपंतांना विचारलं, मोरोपंत एवढा खर्चिक राज्याभिषेक? आणि मोरोपंत म्हणाले, महाराज असे आणखी 10 राज्याभिषेक होतील एवढं धन कोशागरात आहे. शून्यातून उभा राहिलेलं स्वराज्य आज किती सामर्थ्यशाली झालं होतं. खरं तर महाराजांनी हे राज्य उभा केलं ते स्वतःला छत्रपती व्हायचंय म्हणून नव्हे, तर इथल्या रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवायचंय म्हणून. महाराजांनी
सगळ्यात पहिली गोष्ट केली, स्वराज्याची अर्थव्यवस्था मजबूत केली ती शेती आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहून महाराजांनी इथल्या शेतकऱ्यांना बियाणं दिली, खतं दिली, बैलजोड्या दिल्या, जमिनी दिल्या. एवढंच नव्हे तर शेतकऱ्यांना 0% व्याजानं कर्ज देणारा जगातला पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी सुभेदारांना सक्त आज्ञा दिल्या, गावोगावीचा दौरे काढा, शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घ्या, कोणास बी नसेल द्या, खतं नसतील द्या, बैलजोडी नसेल द्या, जैसे होईल तसे रयत सुखी होईल ऐसे पहा. महाराष्ट्रातल्या जमिनींची पहिली मोजणी महाराजांनी केली. जमीन मोजणीचं परिमाण 5 हात लांब, 5 तसू 14 मुठींची लांब काठी हे महाराजांनी शोधून काढलं. या परिमाणाच्या आधारे महाराजांच्या हयातीत महाराष्ट्रातल्या जमिनींची 3 वेळा मोजणी झाली. आता आमच्या नावावर जे सातबारे दिसत आहेत त्या सातबाऱ्यांचे उद्गाते राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज नसते, तुमच्या माझ्या नावावर सातबारे सुद्धा दिसले नसते. महाराष्ट्रातलं पहिलं धरण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं. पुण्याजवळच्या खेड शिवापूरच्या आंबेलोड्यावरचं धरण जाऊन बघून या. 32 धरणं बांधली महाराजांनी. जलसंधारणाची पहिली योजना शिवाजी महाराजांची. पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना सुद्धा शिवरायांची. आता पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना मी बाजूला टाकली आणि ह्याची अडवा त्याची जिरवा हा एक कलमी उद्योग चालू केला, तो भाग वेगळा. पण आजही महाराष्ट्रात दुष्काळ पडतो आणि शासन सांगतं शिवकालीन पाणी योजना राबवली पाहिजे. 350 वर्षानंतर सुद्धा महाराजांचीच पाणी योजना आमच्या दुष्काळावर मात करायला आम्हाला उपयोगी पडते. हे महाराजांची सगळ्यात मोठी दूरदृष्टी आहे. खरं तर रेन हार्वेस्टिंगचे सगळे प्रयोग महाराष्ट्राच्या गडकोटांवर महाराजांनी केलेले तुम्हाला दिसतील. त्या काळी कुठलंही मोटार नाही, कुठलं इंजिन नाही, तरी गडावरच्या विहिरीतनं सगळ्या गडभर कसं पाणी फिरवलंय एकदा कधीतरी जाऊन बघून या. 72च्या दुष्काळात महाराष्ट्रातल्या सगळ्या विहिरी कोरड्या पडल्या, पण रायगडाच्या गंगासागर तळ्यात मात्र तुडुंब पाणी आहे. 72च्या दुष्काळात लोकांनी रायगडावरून पाणी खाली आणलं. ती महाराजांची शिवकालीन पाणी योजना. आणि महाराजांच्या काळातली परिस्थिती काय माहिती आहे? दुष्काळ इतका भयान आहे, इतका भयान आहे की भुकेपोटी माणसाची नजर मेल्या जनावराच्या प्रेतावर जाऊ लागली आणि जगण्यासाठी बापाची नजर पोराच्या मांसावर पडू लागली. इतकी भयान परिस्थिती. पण एवढी भयान परिस्थिती असतानाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही. हे शिवशाहीचं यश आम्हाला मानावंच लागेल. महाराजांनी मातीत नव्हे मातीसाठी मरायला शिकवलं. हे महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. एकीकडं औरंगजेब त्याच्या सरदारांना सांगतोय शेतकऱ्यांकडनं सारा वसूल करा, होत नसेल घरं चारा जप्त करा, त्याची बायका पोरं उडवून आणा, पण सारा गोळा करा. आणि दुसरीकडे महाराज सांगतायत अडचण असेल शेतकऱ्याचा सारा माफ करा. दुष्काळ पडला शेतकऱ्यांना कर्जावर रक्कम द्या, फेडायची ताकद नसेल कर्ज माफ करा, जैसे होईल तैसे रयत सुखी होईल ऐसे पहा. शेतकऱ्यांचा राजा राजा शिवछत्रपती. महाराजांच्या पूर्वी शेतकऱ्यांवर 40 प्रकारचे कर होते. महाराजांनी सगळे रद्द केले. 1 नेशन 1 टॅक्स ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांची. सगळं शेतकऱ्यांना स्वराज्यातनं दिलं आणि महाराजांनी सरळ सांगितलं उत्पन्नाचे 4 भाग करा, 3 भाग शेतकऱ्याला आणि 1 भाग सरकारला. अर्थव्यवस्था गतिमान केली की स्वराज्याचा अर्थसंकल्प कायम शिलकीचाच राहिला. हे सगळ्यात मोठं स्वराज्याचं यश आहे, सगळ्यात मोठं. राज्याभिषेकाची घोषणा झाली. रायगडावर राज्याभिषेकाचे काही धार्मिक विधी सुरू झाले आणि महाराज महनमंगलाई तुळजाभवानीच्या दर्शनाला प्रतापगडावर रवाना झाले. महाराज प्रतापगडावर पोहोचले. महनमंगलाई तुळजाभवानीचं महाराजांनी दर्शन घेतलं. आई तुळजाभवानीला त्यांनी सोन्याचं छत्र अर्पण केलं आणि महाराष्ट्र धर्मरक्षणाची शपथ घेऊन महाराज रायगडावर परतले. रायगड गजबजून गेला होता, राज्याभिषेकाच्या तयारीनं सजला होता. महाराजांच्या सोबत त्यांची कोण धावपळ उडाली होती. देशोदेशीचे निमंत्रित राज्याभिषेकाला रायगडावर हजर झाले होते. इंग्रजी सत्तेचा प्रतिनिधी हेनरी ऑक्झेंडन, पोर्तुगीज, गोवेकर, फ्रेंच, विजापूरकर, भागानगरकर ही सगळी मंडळी रायगडावर हजर झाली होती.
आणि महाराजांचे सोबती सरसेनापती हंबीरराव मोहिते, आनंदराव, हिरोजी फरसन, नागोजी जेदे, मोरपंत, प्रल्हाद पंत यांची कोण 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 धावपळ. पण राज्याभिषेकाची ही धावपळ चालू असतानाच अचानक कुणीतरी आपल्या सोबत्याला सांगायचा, हे सगळं बघायला आज वीर बाजी पासलकर असायला हवे होते. ते कान्होजी जेदे नाईक देशमुख, ते तानाजी मालुसरे. तानाजीने आपल्या पोराचं लग्न काढलंय. पत्रिका द्यायला महाराजांकडे गेला. राज रायबाच्या लग्नाला यायचं बरं का. मात्र महाराज राजांची नजर कोंडाण्यावर, आणि कोंडाण्याकडे पाहता पाहता राजे तानाजींना म्हणाले, ताना कोंडाणा घ्यायचं म्हणे आहे रे. आणि सरदेशी उठले तानाजी, हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा आधी लगेन कोंढाण्याचं, मग रायबाचं. आणि तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेले 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 असे गेले, रायबाचं लग्न करायला परतच नाही आले. कुणीतरी सांगत होता, आज तानाजी असायला हवे होते. तो आमचा शिवा काशीत. महाराज पन्हाळ्याच्या वेड्यात अडकले. 65,000ची सिद्धी जव्हरची फौज, नेताजी पालकर, सिद्धी हिलाल सिद्धी वावानी छापा मारला, पण बळ तोकडं पडलं आणि राजांना कळून चुकलं. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला पाहिजे. त्या दिवशी राजाने बोलावणं धाडलं. नुकताच स्वराज्यात आलेला उभव राजांसारखा दिसणारा शिवा काशीदला. शिवा येता झाला. राज बोलावणं धाडलं जी. आणि राजे म्हणाले, शिवा, ए शिवा, आमचं रूप घेशील? होय रे शिवा, सिद्धीच्या भेटीला जाशील? ए शिवा, मरायला तयार होशील? शिवा म्हटला, होतो. झाला, गेला, स्वराज्यासाठी समर्पित झाला. ते आमचे बाजी प्रभू. इकडं शिवा कसे सिद्धीच्या भेटीला गेले. त्याच वेळी पन्हाळ्याच्या पश्चिमेच्या बाजूकडे त्या पावसाळी वादळी किररात्री महाराज बांदल फौजेला घेऊन बाजीप्रभूंच्या समवेत निघाले. 20 तासाचा अखंड प्रवास केला. महाराज मसाईच्या पठारावर पोहोचले आणि त्याच वेळी शत्रू पाठीशी आल्याची चावल लागली. बाजीप्रभू महाराजांना म्हणाले, राज, निम्मी फौज घेऊन आपण पुढे निघा. निम्या फौजेनिशी आम्ही ते झुंजितो, साहेब कार्य मरितो. राजे म्हटले, नाही बाजी, सगळे सोबत लढू. नाही राज, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा निघा. निम्या फौजेनिशी राजे पुढे निघाले आणि त्या गजकिंडीमध्ये बाजी आपल्या मावळ्यांसोबत झुंजत राहिले. त्या मोगली प्रपाताशी तटबंदी सारखे लढत राहिले, कडाडत राहिले. जाऊन सांगा त्या यमाला, जोपर्यंत राजे विशाळगडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज आमच्या कानावर पडत नाहीत, तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. राजे पोहोचल्याचे आवाज झाले आणि शीर तुटले, बाजी कोसळले, स्वराज्यासाठी समर्पित झाले. गजखिंड पावनखिंड झाली. किती किती नावं घ्यावी तशी. त्या राज्याभिषेकाच्या दिवशी साऱ्यांना हे सारे आठवत होते. कुणीतरी सांगत होता, बाजी प्रभू बांदल फौज धारतीर्थी पडल्यानंतर महाराज त्या साऱ्यांच्या घरी गेले, साऱ्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. बाजी प्रभू फुलाजी प्रभूंच्या घरी गेले, त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. बाजी फुलाजी प्रभूंना एकूण 8 मुलं. महाराजांनी त्यांच्या 8ही मुलांना स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतलं. अनुकंपा तत्वावर नोकरी ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांची. अर्थात जी मुलं तरुण असतील त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेता येईल, पण काही सैनिक असे असतील की ज्यांची मुलं लहान आहेत, ते युद्धावर गेले, मारले गेले. आता त्यांच्या पश्चात त्यांच्या लहान मुलांचं काय? आपल्या सैनिकांच्या लहान मुलांसाठी महाराजांनी रायगडावर बाल परवेशी गृह उभारलंय. सैनिकांच्या मुलांचं संगोपन, संवर्धन, शिक्षण, प्रशिक्षण स्वराज्याच्या वतीनं केलं जायचं आणि ते योग्य वयात आले की त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेतलं जायचं. मुलांचंही झालं, पण आता काही सैनिक असे असतील, नुकतंच लग्न झालंय, अजून मुलबाळ नाही, आता तो युद्धावर गेला, धारतीर्थी पडला आणि त्याच्या पश्चात त्याची आता विधवा बायको, तिचं काय? त्याच्यानंतर त्याच्या विधवा पत्नीचं काय? 350 वर्षापूर्वी महाराजांनी आपल्या सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी फॅमिली पेन्शनची योजना आणली आहे. 350 वर्षापूर्वी
बर पेन्शन किती तेही ठरलंय. तो सैनिक युद्धात मारला गेला त्यावेळी त्याला शेवटचा पगार जेवढा असेल त्या पगाराच्या निम्मी रक्कम त्याच्या पत्नीला आयुष्यभर पेन्शन म्हणून दिली जायची. पत्नीचंही झालं. आता काही सैनिक असे असतील अजून लग्नच झालं नाही, घरी फक्त वृद्ध माता पिता. तो युद्धावर गेला, मारला गेला. आता त्याच्या पश्चात त्याच्या वृद्ध मातापित्यांचं काय? महाराजांनी आपल्या सैनिकांच्या वृद्ध मातापित्यांसाठी अडीशेरी नावाची योजना आणली आहे. स्वराज्यातनं दरमहा 2.5 शेर धान्य त्या सैनिकांच्या मातापित्यांना दिलं जायचं. पोरापासून थोरापर्यंत महाराजांनी साऱ्यांची काळजी घेतली. हे लोककल्याणकारी राज्य. म्हणूनच या देशाची राज्यघटना तयार करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या देशाची राज्यघटना तयार करताना माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. लोककल्याणकारी राज्य. 4 जून एकादशी उजाडली. रायगडावर महाराजांची सुवर्ण तुला झाली. इतर अनेक गोष्टींनी महाराजांची तुला करण्यात आली. चांदी, तांबे, जस्त, कथिल, लोखंड, मीठ, जायफळ, जायपत्री, फळं, दूध, लोणी, मसाले या सगळ्या गोष्टींनी महाराजांची तुला करण्यात आली. तुलेत वापरलेले हे सगळ्या गोष्टी लोकांना दानधर्म म्हणून वाटण्यात आल्या. मासाहेब जिजाऊ हे सारं भरल्या डोळ्याने बघत होते, अभिमानी नजरेनं पाहत होत्या. हे सारं त्यांचंच तर संकल्पित होतं. याची देही याची डोळा त्यात सगळं अनुभवत होत्या. आणि मासाहेबांना आठवले 12 वर्षाचे शिवबाराजे शहाजीराजे आणि मासाहेबांनी ठरवलं थोरले पुत्र संभाजीराजे शहाजीराजांबरोबर बेंगलोरातच राहतील. ते कर्नाटकात राज्य विस्तार करतील आणि धाकटे पुत्र शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात येतील आणि ते महाराष्ट्रात राज्य विस्तार करतील. ठरल्यानुसार 12 वर्षाचे शिवबाराजे मासाहेबांबरोबर पुण्याला जायला निघाले. आपल्या 12 वर्षाच्या जाणाऱ्या पुत्राला एका पित्यानं काय द्यावं? आमचा मुलगा जर कुठं निघाला तर आम्ही काय देतो? डबा, वेळेवर खा. फारच काळजी असेल तर आई सांगते नीट जा नीट ये. अधिकची काळजी असेल तर आई म्हणते बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस. बाळ म्हणतं का? नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित, तू जगला पाहिजे. मग 12 वर्षाचे शिवबाराजे निघाले. एका पित्यानं त्यांना काय द्यावं? स्वप्न दिलं, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. स्वतः शहाजीराजांनी संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या 12 वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली. काय होता मुद्रेत? प्रतिपच्च चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. एक पिता आपल्या पुत्राला काय सांगतोय? प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. पुत्र अजून बेंगलोरातच आहे, पुण्यात जायचं आहे, स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे. त्याच्या आधीच पित्याला खात्री आहे राज्य उभा राहणारच. शहाजीराजाने असं नाही विचारलं तुम्हाला जमेल का, तुम्ही कराल का, तुमच्याच्याने होईल का? सवालच नाही, जमणारच. मी वारंवार सांगतो आपल्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पोरं इतिहास घडवतील. 12व्या वर्षी आपल्या पुत्राला दिलेली ती मुद्रा, तीच मुद्रा राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी आपली छत्रपतींची मुद्रा म्हणून घोषित केली. प्रतिपच्च चंद्र लेखेव. आणखी काय दिलं होतं शहाजीराजांनी? छोटं मंत्रिमंडळ दिलं होतं. राज्याभिषेकाच्या वेळी शहाजीराजांनी दिलेल्या त्या छोट्या मंत्रिमंडळाचं रूपांतर महाराजांनी अष्टप्रधान मंडळात केलं. लोककल्याणकारी स्वराज्याचं अष्टप्रधान मंडळ. खरं तर या अष्टप्रधानामध्ये लष्करातली किती माणसं आहेत? फक्त 1, सरसेनापती हंबीरराव मोहिते, आणि उरलेली 7 ती सगळी मुलकी प्रशासनातली आहेत. हे राज्य कशासाठी आहे? रयतेचं कल्याण करायला. म्हणून 7 मंत्री रयतेच्या कल्याणाच्या खात्याचे मुलकी महसुली प्रशासनातले. न्यायमूर्ती मगो रानडे असं म्हणतात की ब्रिटिशकालीन गव्हर्नर जनरलच्या कार्यकारिणीसारखी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाची रचना आहे. तर डॉक्टर बाळकृष्णन असं म्हणतात अध्यक्षीय लोकशाही सारखी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाची रचना आहे. पण महाराजांनी स्वराज्य उभा केलं होतं. ही रचना होती
सुराज्य निर्माण करण्यासाठी, लोककल्याणकारी राज्य घडवण्यासाठी 12 वर्षाच्या शिवबाराजांना जातेवेळी शहाजीराजांनी आणखी काय दिलं? भगवा ध्वज दिला आणि सांगितलं, उद्याच्या उभा राहणाऱ्या तुमच्या स्वराज्याचा हा भगवा दौलत ध्वज असू द्या. पण त्याच वेळी शहाजीराजांनी जबाबदारीची जाणीव करून दिली. राजे, हा भगवा पेलणं कुणालाही शक्य होत नाही. मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते त्यासाठी. कारण हा भगवा साधा नाही, हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा आहे. हा भगवा भगवान श्रीकृष्णांचा आहे. हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा आहे. हा भगवा हर हर महादेव म्हणत रणांगणावर कोसळणाऱ्या धारकऱ्यांचा आहे. हा भगवा शौर्याचा, भगवा पराक्रमाचा, भगवा त्यागाचा, भगवा समर्पणाचा. राजे, हा भगवा भगवा फडकत राहू द्या. शहाजीराजांनी 12व्या वर्षी दिलेला तोच भगवा महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी स्वराज्याचा राष्ट्रीय ध्वज घोषित केला. तोच जरीकाट ल्यालेला भगवा राष्ट्रीय ध्वज रायगडावर आल्या गेल्यांचं स्वागत करत होता. सांगत होता, या म्लेंच्या पातशाहीमध्ये एक मराठा एवढा पातशाह झाला, ही गोष्ट काही साधी झाली नाही. महाराज लोकमानसांच्या हृदय सिंहासनावर कधीच आरूढ झाले होते. आता ते धर्मसिंहासनावर आरूढ होणार होते, छत्रपती होणार होते. सज्जता झाली. 5 जून द्वादशी उजाडली. रायगड गुड्याने उभारला, फुलांनी सजला, तोरणं बांधली गेली. सारे आतुरले होते. हजारो वर्ष सह्याद्री ज्या क्षणाची वाट पाहत अचल राहिला, तो क्षण आता नजदीक आला. अनेकांनी दिलेल्या समर्पणाचं हे महन्मंगल फळ राज्याभिषेक. सायंकाळ झाली. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी 6 जून 1674. सूर्योदयाला 3 घटिका कमी असताना महाराजांच्या राज्याभिषेकाचा मुहूर्त होता. राज्यारोहणाच्या पूर्वीचे अभिषेकाचे विधी सुरू झाले. मंडप वेदीवर असलेल्या आसंदीवर महाराज आरोहण करते झाले. पाठोपाठ महाराणी सोयराबाई, युवराज संभाजीराजे स्थानापन्न झाले. अष्टप्रधान मंडळाने आपापल्या जागा घेतल्या. तुपाचा सुवर्ण कलश घेतलेले मोरपंथ पूर्वेला उभा राहिले, तर दुधाचा कलश घेऊन सरसेनापती हंबीरराव मोहिते दक्षिणेला उभा राहिले. अष्टदिशांना अष्टप्रधानांनी जागा घेतल्या. मंत्रघोष चालू झाले, मंत्रोच्चार गरजू लागले आणि महाराजांवर सप्त सिंधूंचा अभिषेक सुरू झाला. गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, कावेरी, शरयू, सिंधू, महाराजांच्या मस्तकी सप्त सिंधूंचा अभिषेक सुरू झाला. मंत्रघोष गरजत होता आणि त्या अभिषेकाच वेळी महाराजांचं लक्ष गेलं ते दक्षिणेला उभा असणाऱ्या सरसेनापती हंबीरराव मोहितेंकडं. हंबीरराव राज्याभिषेकाच्या काही दिवस आधीच स्वराज्याचे सरसेनापती झाले होते. मग त्यांच्या अगोदर स्वराज्याचे सरसेनापती होते प्रतापराव गुजर. महाराजांच्या मस्तकी सप्तसिंधूंचा अभिषेक होत होता आणि महाराज प्रतापरावांच्या आठवणींच्या डोहात बुडाले. शाइस्ता खान छटली बोटं घेऊन गेला आणि मिर्झा राजा जयसिंग 3.5 लाखाचे फौज घेऊन महाराष्ट्रात आला. त्याला माहिती आहे महाराजांचा जीव गडात नाही, किल्ल्यात नाही, प्रांता प्रदेशात नाही. या राजांचा जीव आहे तो इथल्या रयतेत आणि या मिर्झानी रयत छळायला सुरुवात केली. गावाच्या गावं जाळली, खुल्याम कत्तल्या रमल्या आणि राजे व्याकुळले. राज्य कुणासाठी? रयतेसाठीच ना. मग रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून काय उपयोग? आणि राजे आले ते थेट मिर्झाकडं. मिर्झा राजे थांबवा हा रयतेचा छळ, थांबवा ही जुल्मखोरी. आणि मिर्झा म्हणाले, राजे हा छळ थांबवणं तुमच्याच हाती आहे. मतलब आपण बादशाची मनसबदारी घ्यावी आणि संतापले राजा मिर्झा, या स्वातंत्र्यासाठी तुम्ही आमच्या सोबत याल असं वाटलं आम्हास, पण तुम्ही मिर्झा राजे असंख्य मावळ्यांनी रक्त सांडलं की आम्ही तुमची ताबेदारी पत्करावी म्हणून नाही. असंख्यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलं ते आम्ही तुमची मनसबदारी घ्यावी म्हणून नाही. हे राज्य उभा राहिलं की तुमची लाचारी पत्करावी म्हणून नाही. नाही मिर्झा,
हे होणे नाही. आणि मिर्झा म्हणाला, राजे रयतेची फिकीर करावी. आणि रयतेसाठी महाराजांनी तह स्वीकारला. शंभूराजे मोगलांचे मनसबदार झाले. 1646 पासून उभारलेले हे स्वराज्य 1665च्या या टप्प्यावर सर्वोच्च झालं होतं. पण एका फटक्यात सगळं द्यावं लागलं. सगळं मिर्झाला द्यावं लागलं. महाराज आतल्या आत सलत राहिले, व्याकुळ होत राहिले. किर्र काळोख्या अंधारात रायगडाच्या तटबंदीवर अस्वस्थपणे फेऱ्या मारत राहिले. महाराजांची ही अस्वस्थता घोड्यांच्या पागेत काम करणाऱ्या एका शिलेदारानं पाहिली. त्या शिलेदाराचं नाव होतं कर्तोजी गुजर. महाराजांची अस्वस्थतेला सहन होईना. त्याच्या मुठ्या आवळल्या आणि तो कडाडला, माझ्या राजांच्या जीवाला घोर लावणाऱ्याला बिनगोर नाही राहू देणार म्या. आणि दुसऱ्या दिवशी तो सकाळी सूर्योदयालाच रायगडावरनं बाहेर पडला. बघता बघता मिर्झा त्याच्या छावणीत पोहोचला. भाल्याच्या टोकावर कैद झाला. मिर्झा राजाच्या सामने हजर. मिर्झा राजाने विचारलं, कोण? जी कर्तोजी गुजर. कुठून आलात? जी शिवाजी राजांकडनं. का? आपली चाकरी करावी म्हणतो. नामुमकिन. शिवाजी राजांची माणसं तुटतील, फुटतील कुठली? नामुमकिन. तसे कर्तोजी म्हणाले, तसं नव्हं, पण तुमच्या तडाक्यातनं आमचं राज काय आता वाचणार आहे ती का? त्यांच्याबरोबर मरण्यापेक्षा तुमच्याबरोबर जगलेलं नाही का चांगलं? म्हणून आलोय तुमच्याकडं, घ्या की चाकरीत. पटलं, मिर्झाला पटलं. आणि कर्तोजी गुजर मिर्झा राजांच्या चाकरीत गेला. पण कर्तोजीच्या उरात डाव मात्र वेगळाच होता. तो संधीची वाट पाहत होता. दिवस उलटले आणि अखेर कर्तोजीला संधी मिळाली. दस्तुरखुद्द मिर्झा राजांच्या छावणीला पहारा द्यायची जबाबदारी या कर्तोजींवर सोपवली. दिवस आला, बघता बघता सरला, रात्र चढली. पहिला प्रहर संपला, दुसऱ्या प्रहरीचे पहारे बदलले आणि कर्तोजी गुजर मिर्झा राजांच्या छावणीला पहारा द्यायला छावणी जवळ आला. चोहोबाजूला सन्नाटा, रात्र गडद झालेली. दूरवर कुठेतरी कुत्र्याच्या केकाटण्याचा, नाहीतर पहारेकराच्या जागते रहो या आरोळीचा आवाज. बाकी सारं शांत, स्मशान शांतता. कर्तोजीने एकदा चोहोबाजूचा अंदाज घेतला. सारं आलबेल असल्याची खात्री केली. मिर्झा राजाच्या छावणीचा पडदा अलवार बाजूला सरकला. मंचकावर मिर्झा राजे गाढ निद्रिस्त झाला होता. कर्तोजीने पुन्हा एकदा छावणीला फेरी मारली. सारं सुरक्षित असल्याची खात्री केली. छावणीच्या पडद्याजवळ आला आणि अचानक विजेच्या तीरासारखा सरकनात घुसला. मिर्झा राजाच्या तोंडाला बघितलं मिर्झाकडं आणि कडाडला कर्तोजी, माझ्या राजांच्या जीवाला घोर लावणाऱ्याला बिनगोर झोपू देत नाही आम्ही मराठे. कमरेचं खंजीर काढलं आणि मिर्झावर चालवणार तोच पलू त्याचा उजेड खंजीरावर पडला. खंजीर चमकला. दगा दगा दगा. बघता बघता सर पहारेकरी आले. कर्तोजीचा वरच्यावर पकडला गेला. मिर्झा राजा खडबडून जागा झाला. ही हिम्मत, या मिर्झावर वार करायची तुझी हिम्मत. तसा कर्तोजी कडाडला, मिर्झा एक वार खुला सोड, नाही इथंच उभा कापला तर शिवरायांचं नाव घेणार नाही. जखडलेल्या कर्तोजीची ती हिम्मत बघितली आणि मिर्झा राजा संतापला. शमशेर लाव हमारी. पहारेकरांना वाटलं संपला कर्तोजी, आता गर्दनच मारली जाईल याची. मिर्झा राजाची राजपुती शमशेर आली. संपला कर्तोजी. पण अचानक मिर्झा राजाने पवित्रा बदलला. आपली राजपुती शमशेर त्या कर्तोजींच्या समोर धरली. ही घ्या तुम्हाला बक्षीस, तुमच्या बहादुरीचं बक्षीस. या मिर्झावर वार करायची जिगर अजून कुणी दाखवली नव्हती. ती हिम्मत आपण दाखवलीत. आम्ही खुश आहे तुमच्या बहादुरीवर. हे घ्या. कर्तोजीने ती राजपुती शमशेर घेतली आणि मिर्झा राजे म्हणाले, बिनघोर जा, आमचा कुठलाही सरदार सैनिक तुम्हाला अडवणार नाही. जा. कर्तोजी निघाले. 5-6 पावलं गेले
अचानक मिर्झा म्हणाला, रुक जाओ. कडतोजी थबकले, मागं वळून पाहिलं. मिर्झा राजे त्यांना सांगत होते, जाऊन सांगा तुमच्या राजांना, ज्या राजांकडं तुमच्यासारखी माणसं, त्या राजांचा कुणी पराभव नाही करू शकत, कुणीच नाही. कडतोजी रायगडावर परतले. महाराजांना कडतोजींचा हा प्रताप कळाला आणि राजे म्हणाले, कडतोजी, कोण प्रताप गाजवलात? आजपासून तुम्ही कडतोजी नाही, आजपासून तुम्ही प्रतापराव, प्रतापराव गुजर. कडतोजींना महाराजांनी पदवी दिली, प्रतापराव. हेच प्रतापराव स्वराज्याचे सरसेनापती झाले. स्वराज्याचे सर्वाधिक काळ सरसेनापती राहिलेले, तब्बल 8 वर्ष प्रतापराव गुजर. सगळ्यात जास्त लढाया केलेले सरसेनापती, स्वराज्याला सगळ्यात जास्त प्रांत जोडणारे सरसेनापती. राज्याभिषेक जाहीर झाला आणि महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजरांना सांगितलं, प्रतापराव, तो औरंग हा राज्याभिषेक सुखरूप पार पडू देणार नाही. तो राज्याभिषेकात विघ्न आणणारच. सरसेनापती, स्वराज्याच्या सीमा बिनधोक करा. राज्याभिषेक निर्विघ्न पार पडला पाहिजे आणि महाराजांचा राज्याभिषेक निर्विघ्न पार पडावा म्हणून सरसेनापती प्रतापराव गुजर स्वराज्याच्या सीमांवर दौडत राहिले. त्याच वेळी बेहलोल खान पठाण स्वराज्यात आलेला. उमराणीला जाऊन प्रतापरावनी बेहलोल खान तुडवला, त्याला कोंडला, महिनाभर जखडून ठेवला. अखेर बेहलोल खान पठाण दया मागत शरण आला. चूक झाली, परत इकडे फिरकणार नाही. एक वेळ धर्मवाट द्या, एक वेळ. आणि भोळ्या प्रतापरावांनी बेहलोल खानाला धर्मवाट दिली. वार्ता राजाला कळाली आणि संतापले राजे, प्रतापराव, तुम्ही तो सिपाहीगिरी केली, ही सेनापतीगिरी कुठली? काय करणे सुलूक केला? बेहलोल खान सापाची जात, फिरंदवंश करणारच. काय करणे सोडला? महाराजांचा एक एक शब्द प्रतापरावांना निखाऱ्यासारखा डसत राहिला. पण खरंच होतं महाराजांचं. आमच्या या हिंदुस्थानची उदारमतवादी परंपराच होती शत्रूला सोडून द्यायची. महम्मद घौरी पृथ्वीराज चौहानांवर चालून आला. 2 वेळा पृथ्वीराज चौहानांनी महम्मद घौरीचा पराभव केला आणि पराभूत महम्मद घौरीला पृथ्वीराज चौहानांनी सोडून दिला. 3ऱ्या वेळी महम्मद घौरी आला, त्यावेळी मात्र त्यांनी पृथ्वीराज चौहानांचाच पराभव केला. पण महम्मद घौरीनं पृथ्वीराज चौहानांना सोडून नाही दिलं, संपवलं. वास्को दी गामा कलिकत बंदरात उतरला. आमच्या झमोरीन राजानेच त्याचं स्वागत केलं, पण त्यांनी त्यालाच कैद केलं आणि कलिकत बंदर ताब्यात घेतलं. उदारमतवादी आमचे राजे. पण ह्या परंपरेला पहिला छेद दिला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. स्वराज्यावर आक्रमण करायला आलेल्या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला आणि महाराजांनी सांगितलं, परत या भूमीवर जो येईल फाडलाच जाईल. प्रतापरावांनी तेच केलं होतं. सापाची जात असलेल्या बेहलोल खानाला सोडून दिलं होतं आणि महाराजांचंच खरं झालं. बेहलोल खान पठाण परत स्वराज्यावर आलाच आणि संतापल्या महाराजांनी प्रतापरावांना खरमरीत पत्र लिहिलं, या उपर त्या बेहलोल खानाचे मस्तक छटल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका. आणि महाराजांचा एक एक शब्द प्रतापरावांच्या मस्तकात घुमत राहिला, आम्हास तोंड दाखवू नका. काही दिवसात रायगडावर राज्याभिषेकाच्या वेळी सरसेनापती गडावर हवेत आणि महाराज सांगतायत, आम्हास तोंड दाखवू नका. संतापले प्रतापराव बेहलोल खानाचा पाठलाग करत दौडत राहिले. कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडिंग्लज तालुक्यातल्या समानगडाच्या पायथ्याशी प्रतापरावांची छावणी पडलेली. दिवस थंडीचे, शेकोटी ढणानत होती आणि त्याच वेळी हेर धावत आला. राव राव राव. प्रतापरावाने बघितलं, राव, नेसरीच्या खिंडीत बेहलोल खानाचा तळ पडलाय राव. आणि ताडकन प्रतापराव उठल. त्यांची नजर ज्वाळे स्थिर झाली. एक ठिणगी उडाली, प्रतापरावांच्या डोळ्यात घुसली आणि कडाडले प्रतापराव. कोण येतो, कोण येतो सोबत? उठला विसाजी बल्लाळ, उठले दीपाजी राऊतराव, उठले विठ्ठल पिलाजी यात्रे, उठला सिद्धी हिलाल, उठले कृष्णाजी भास्कर, उठले विठ्ठल शिंदे आणि खास 7वे सरसेनापती प्रतापराव गुजर. बघता बघता घोड्यावर मान टाकली, टाच मारली आणि घोडी सुसाट सुटली नेसरीच्या खिंडीच्या दिशेनं. वेडात मराठे वीर दौडले 7.
नेसरीच्या खिंडीच्या अलीकडच्या टेकडीवर ही 7 फरफुरणारी घोडी थांबली. खिंडीत बेहलोल खानाचं सारं सैन्य पसरलेलं आणि दक्षिणेच्या टेकडीवर होती बेहलोल खानाची छावणी. प्रतापरावांच्या मस्तकात महाराजांचे शब्द घुमत होते, त्या बेहलोलचं मस्तक छटल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका. प्रतापरावांनी एकवर आपल्या सोबत्यांकडे बघितलं, इशारती झाल्या. नमो पार्वती पतये हर हर महादेव करत ते 7 वीर सरारा त्या निसरीच्या खिंडीत त्या सेना सागरात घुसले. सपासप खुल्याम कत्तल चालू झाली. आक्रोश, किंकाळ्या, आरोळ्या, प्रपात सुरू झाला होता. शौर्याचं वादळ उठलं होतं. या 7 वीरांनी निद्रिस्त बेहलोल खानाची फौज सपासप कापत निघाले होते. बेहलोल खान सावध झाला. प्रतापरावांच्या डोळ्यातला अंगार त्याने बघितला. आपले सैन्य सावध केलं. बघता बघता सैन्य उभा राहिलं आणि या 7 वीरांवर तुटून पडलं. बेफाम शौर्याच्या हातो शुभाची खालून आगवर आग बाजूनी समशेर उसळली सहस्त्र क्रूर इमानी. गर्दीत लोपले 7 जीवते मानी. खग 7 जळाले अभिमानी वनव्यात. वेडात मराठे वीर दौडले 7. अपार शौर्य गाजवत पण बळ तोकडं पडलं. हे 7ही वीर मारले गेले. मातीत पडलेल्या प्रतापरावांच्या श्वासानं तिथली माती उंच उडाली आणि त्या उंच उडाल्या मातेला प्रतापराव सांगत राहिले, सांगा माझ्या राजांना, हा प्रतापराव गेला, मातीत मेला, पण नुसता मातीत नाही गेला, मातीसाठी गेला. मातीत मरणारे कैक असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात, हे सांगत गेला. आणि प्रतापराव नावाचा धगधगता अध्याय संपला. तो दिवस महाशिवरात्रीचा होता. स्वराज्याच्या 7 बलविदलांनी रायगडाच्या शिवशंकराला आपल्या रक्ताचा अभिषेक घातला होता. महाशिवरात्र पावन झाली. प्रतापरावाने आपल्या रक्तानं घातलेला स्वराज्याला तो अभिषेक, मस्तकावर सप्तसिंधूंचा अभिषेक लिहिलेले महाराज आठवत होते. दगडावर दिसतील अजून तेथल्या टाचा, ओढ्यात तरंगे अजून रंग रक्ताचा, क्षितिजावर उठतो अजून मेघ मातीचा. अद्याप कुणी वीरानी वाऱ्यावर गात, वेडात मराठे वीर दौडले 7. अभिषेकाच्या वेळी महाराज म्हणाले, प्रतापराव, प्रतापराव, या स्वराज्याला तुम्ही रक्ताचा अभिषेक घातलात, म्हणून तर हा राज्याभिषेक. म्हणून सप्तसिंधूंचा अभिषेक संपला. आता समुद्र जलाचा अभिषेक, समुद्र जलाचाही अभिषेक झाला. मध्यान्ह रात्री अभिषेक संपला. मंत्रघोष थांबला. महाराजांना सुवासिनी वळलं. महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केली, सुवर्ण अलंकार घातले, शस्त्रांची पूजा केली. कट्यार, तलवार, धनुष्यबाण महाराजांनी धारण केलं. महनमंगलाई तुळजाभवानीला, मासाहेब जिजाऊंना, ज्ञानीजनांना, उपस्थितांना महाराजांनी वंदन केलं आणि महाराज राज्यसभेच्या दिशेने निघाले. राज्यसभेच्या सुशोभित प्रवेशद्वारावर स्वर्ण अलंकार ल्यालेले 2 प्रचंड बलाढ्य हत्ती आणि पांढरे शुभ्राश्व, 4 पातशया पालत्या घालून त्यावर नुष्टी उभारणाऱ्या शिवरायांच्या स्वागताला उभा होते. महाराज प्रवेशद्वारातून आत आले. राज्यसभेच्या मध्यात एक सुबक लांबरुंद चौथरा, त्यावर आणखी एक चौथरा, त्यावर अष्टस्तंभी मेघडंबरी आणि त्यात होतं रत्नजडित 32 मणी सुवर्ण सिंहासन. मराठी जनांची अस्मिता बनणार, मराठी जनांचा स्वाभिमान बनणार सुवर्ण सिंहासन. महाराजांनी त्या सुवर्ण सिंहासनाकडे बघितलं आणि महाराजांना आठवलं, हे सिंहासन तयार करायचं सुरू होतं त्यावेळी राजे मासाहेबांना म्हणाले, मासाहेब, सिंहासनच तयार करायचं झालं तर एवढं मोठं सिंहासन तयार करा की आमच्या सगळ्या मावळ्यांना त्याच्यावर बसता आलं पाहिजे. एक शिवराय छत्रपती नाहीत होणार मासाहेब, या मातीत उगवलेला प्रत्येक जण छत्रपती असेल. हे राज्य साऱ्यांच, 18 पगड जातींचं, 12 बुलतेदारांचं, साऱ्या जाती धर्मांचं.
या मातीत उगवलेल्या प्रत्येकाच महाराज निघाले. अष्टप्रधान मंडळ महाराजांच्या पाठीशी, सुवर्ण गुरजब घातलेले गुरजबदार महाराजांच्या सोबत सिंहासनाच्या दिशेनं महाराज निघाले. गणपती, गजाश्वपती, स्वर्णरत्न श्रीपती, न्यायनीती धुरंधर, राजनीती धुरंधर राजे शिवछत्रपती सिंहासनाकडे निघाले. त्या स्वर्ण सिंहासनाच्या पाठीमाग अधिकारदर्शक राजचिन्ह झळकत होती. स्वर्णांकित भाल्याच्या टोकावर स्वर्णमत्स्य, मोरचल, अश्वदलाची, आरमाराची, सामर्थ्याची सारी सारी चिन्ह झळकत होती. खरं तर एका स्वर्णांकित भाल्याच्या टोकावर समपातळीत लोंबणारी सोन्याच्या तराजूची 2 पारडी. हेनरी ऑक्झेंडेन लिहितो, महाराजांचं स्वराज्य निपक्ष न्याय देईल हे सांगणारं हे प्रतीक होतं. खरं तर आधुनिक न्यायशास्त्राचा जन्म आत्ताचा. न्यायालयात न्यायदेवतेच्या हातात ती पारडीच तराजूची दिसते. 350 वर्षापूर्वी महाराजांनी निपक्ष न्यायाचं प्रतीक लावलंय सिंहासनाच्या पाठीमाग. स्वराज्य उभा केलं महाराजांनी, पण विचार पहिला केला. या भूमीमध्ये राज्य नव्हती असं नाही. विजयनगरचं साम्राज्य होतं, देवगिरीचं राज्य होतं, पण उद्ध्वस्त झालं. आपण केलेलं हे स्वराज्य तेही नाही. हे स्वराज्य चिरंतन राहिलं पाहिजे. महाराजांनी पहिला विचार केला, स्वराज्याला धोका कुठून, धोका कुठून. आणि महाराजांच्या लक्षात आलं, या स्वराज्याला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. 350 वर्षापूर्वी महाराजांनी सांगितलं, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं. परवा मुंबईवर 26/11चा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं. आणि म्हणूनच महाराजांनी सम्राट चंद्रगुप्त नंतर हिंदुस्थानात स्वतःचं पहिलं आरमार उभारलं. भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. कधी भारतीय नौदलात गेला तर नौदलाच्या प्रवेशद्वारावरच लिहिलंय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. आरमार उभा राहिलं, पण आरमार म्हणलं की जहाजं लागणार, तोफा लागणार, दारुगोळा लागणार. तत्कालीन काळात जहाजं इंग्रजांकडनं घेतली जायची, तोफा पोर्तुगीजांकडनं, दारुगोळा डचांकडनं. एके दिवशी महाराजांनी विचार केला, इंग्रज आज जहाजं देत आहेत, पोर्तुगीज आज तोफा देत आहेत, डच आज दारुगोळा देत आहेत, पण उद्या हे देणं यांनी बंद केलं तर. आणि महाराजांच्या लक्षात आलं, जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात केव्हाही ढासळतात, जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे. आत्मनिर्भर भारताची बीजभरणी महाराजांनी 350 वर्षापूर्वी केली. जे घडेल ते इथंच, मेड इन इंडिया. आणि म्हणूनच महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला, मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली आणि पुण्यामध्ये तोफा ओतायचा सगळ्यात मोठा कारखाना चालू केला. उद्योगशीलता आणि उद्यमशीलता हे महाराजांनी महाराष्ट्राला दिलेले 2 अलौकिक गुण आहेत. स्वराज्याच्या बनावटीची जहाजं दर्या तरंगू लागली, पण या जहाजात एखाद्या अवजड तोफ ठेवली तर तोफेच्या उजानी जहाज डचमळायचं, सबब नेम चुकायचा, तोफेचा गोळा पुढं सुटला, दाब मग पडला की जहाज पाण्यात बुडायचं. महाराजांनी एके दिवशी बघितलं आणि महाराजांना वाटलं काही केलं पाहिजे. आणि विचार करून महाराज कल्याणच्या कारखान्यात गेले, सगळ्या कामगारांना गोळा केलं, मी सांगतो तसं जहाज तयार करा, मी सांगतो तसं. आणि महाराजांनी सांगितलं असं असं असं, आणि तसं तसं जहाज तयार झालं. तत्कालीन काळात पाण्यावर अत्यंत जलद गतीनं पडणारं, किती ओझं ठेवलं तर नडच मिळणारं, तोफेचा गोळा पुढं सुटला, दाब मग पडला तरी पाण्यात न बुडणारं असं विलक्षण जहाज महाराजांनी तयार केलं. ज्या इंग्रजांकडनं जहाज विकत घ्यावी लागायची त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं, तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का. महाराजांनी त्या जहाजाचं नाव ठेवलं संगमेश्वरी जहाज. ही महाराजांची निर्मिती आहे, महाराजांची. 350 वर्षापूर्वी स्वराज्याची बनावटीची जहाज जे इंग्रज विकत मागतात. काय कशामुळं झालंय. महाराजांकडे एक विलक्षण गुण आहे, जिज्ञासा. विलक्षण. दुर्दैवानं हल्लीच्या आमच्या पिढीत हा गुणच राहिला नाही. शिक्षक असतील इथं तर ते सांगतील, हल्ली पोरं वर्गात प्रश्न विचारत नाहीत. प्रश्न न विचारायची 2च कारणं असतात. पहिलं कारण सगळं येतंय आणि दुसरं कारण काहीच येत नाही. मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. ते नेमकं सफरचंद खाली पडलं आणि त्याला प्रश्न पडला, सफरचंद खालीच का पडलं.
आणि मग गुरुत्वाकर्षणाचा नियम शोध लागला. बरं झालं सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. आपल्यातला एखादा बसला असता तर आणि पडला असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता त्याला? बरं झालं मी असतानाच पडला. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच सफरचंद खालीच का पडलं आणि त्यानं विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं? बाबा म्हणणार, खाना मुकाट्यानं का डोक्याला ताप देतो, हाय ते व्याप कमी आहेत का? संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. सगळ्यात मोठी अडचण आहे, सगळ्यात मोठी. हल्ली आमची पोरं अपयशी का होत आहेत? परवा आमच्या गावातली 4 पोरं एकत्र आली. म्हणले नोकऱ्या तर नाहीत, काहीतरी उद्योगधंदा चालू केला पाहिजे. बराच वेळ चौघांनी विचार केला. म्हणले कुठला उद्योग करूया? मग एक जण म्हणला, आपल्या गावचं स्टँड जरा गावाच्या बाहेर आहे, माणसं एसटीतनं उतरतात आणि 2 किलोमीटर चालत गावात येतात. आपण जर रिक्षा घेतली तर व्यवसाय जोरात चालेल. लगेच ठरलं. चौघांनी पैसे काढले, चौघात मिळून एक रिक्षा घेतली, नवी कोरी रिक्षा. त्यांनी बस स्टँडवर उभा केली. रिक्षा बस स्टँडवर उभा केली, तसे चौघातली 3 रिक्षात मागं बसले आणि चौथा पुढं बसला. एसटी आली, प्रवासी उतरले, रिक्षा बघून हरकले, धावत धावत रिक्षा जवळ आले, वाकून बघितलं फुल आहे. चलो वापस पैदल. 6 महिने झाले यांचा धंदाच होईना, कारण रिक्षात 3 मागं बसायचे आणि चौथा पुढं बसायचा, पॅसेंजरला जागाच नसायची. 6 महिन्यानंतर परत 4 एकत्र बसले. म्हणजे काहीतरी वेगळा उद्योग केला पाहिजे, ह्यात काही रस नाही, कुठला करूया? परत शोध घेतला आणि त्यांना वाटलं आपल्या गावात गाड्या भरपूर आल्यात, पण एखादी गाडी पंक्चर झाली तर गावात पंक्चर काढायचं दुकान नाही, पंक्चर काढायचं दुकान टाकू. चौघांनी परत पैसे काढले, पंक्चर काढायचं दुकान टाकलं. पण पंक्चर काढायचं दुकान टाकून 6 महिने झाले तरी ह्यांच्या दुकानात एकही गाडी पंक्चर काढायला आली नाही. का? कारण ह्यांनी पंक्चर काढायचं दुकान 4थ्या मजल्यावर टाकलं होतं. काय करताय, कुठं करताय, कसं करताय, कधी करताय, या प्रश्नाची उत्तरं मिळवणं म्हणजे जिज्ञासा जागृत ठेवणं. महाराजांकडे ही जिज्ञासा होती. महाराजांनी सुरतेवर स्वारी केली, इंग्रजांच्या वखारीवर छापा टाकला. आता तिथं काय शोधावं, सोनानं संपत्ती. पण महाराजांची जिज्ञासू नजर शोधत होती. इंग्रज सुधारलेले, पुढारलेले, काही वेगळं असणार. आणि एका वखारीत कोपऱ्यात एक कसलं तरी यंत्र महाराजांना सापडलं. महाराजांनी तत्काळ उचललं, आणलं सोबत. यंत्र उचलून आणलं खरं, पण यंत्र कशाचं आहे तेच कळेना. जिज्ञासा किती आहे बघा महाराजांची. महाराजांनी पुन्हा इंग्रजांना पत्र पाठवलं, ते परवा छापा टाकलेला, आणलंय तुमचं यंत्र उचलून, पण कशाचं आहे सांगता का? नाही सांगितलं इंग्रजांनी. शोध घेतला महाराजांनी यंत्र कशाचं आहे, आणि महाराजांना कळालं हे छपाई करायचं यंत्र आहे. उत्तम ग्रंथ छापता येतील, ज्ञान प्रवाहित करता येईल, हे यंत्र चालू व्हायला पाहिजे. महाराजांनी पुन्हा इंग्रजांना पत्र पाठवलं, हे छपाई यंत्र चालवणारा माणूस पाठवता का? नाही पाठवला इंग्रजांनी. महाराजांनी ते यंत्र चालू करायचा प्रयत्न केला, रायगडावर नेलं. रायगडावर त्या यंत्राला लिहिता मंडप म्हटलं जायचं, पण यंत्र सुरू नाही झालं. अखेर ते यंत्र महाराजांनी सुरतच्या भीमजी पारेख नावाच्या माणसाला दिलं. सांगितलं छपाई यंत्र सुरू करा, आणि महाराजांनी दिलेलं हे छपाई यंत्र सुरतच्या भीमजी पारेखनी सुरू केलं. आणि हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरतमध्ये चालू झाला, ज्याचं नाव होतं श्री शिवाजी छापखाना. भारतीय छपाई कलेचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. केवढं कार्य करून ठेवलंय महाराजांनी. एक काळ असा होता की आमच्याच देशातल्या, आमच्याच समुद्रात आम्हाला जायचं झालं तर पोर्तुगीजांचा परवाना लागायचा. महाराजांनी काळ असा पालटला की आता पोर्तुगीजांना समुद्रात यायचं झालं तर महाराजांचा परवाना लागायचा. ॲबे करे नावाचा फ्रेंच प्रवासी महाराजांच्या चौलच्या कार्यालयात पोहोचला. त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं, पण महाराजांच्या परवान्याशिवाय जाता येणार नव्हतं. तो महाराजांच्या कार्यालयात पोहोचला. परवाना घेता घेता त्यांनी चौलच्या कार्यालयातल्या महाराजांच्या अधिकाऱ्याला पहिला प्रश्न विचारला, तुमच्या महाराजांचं सैन्य कमी, तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी, तुमच्या महाराजांची संपत्ती कमी, तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत. तुमच्या महाराजांच्या यशाचं कारण काय? आणि महाराजांचा अधिकारी सांगतोय, आमच्या महाराजांच्या यशाचं कारण एकच, अभ्यास, प्रचंड अभ्यास, अभ्यास. आमच्या महाराजांचा सगळ्या क्षेत्राप्रांताचा अभ्यास आहे. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, तोंडपाठ आणि भूगोल महाराजांच्या नजरेत साठवलाय. अभ्यास हेच महाराजांच्या यशाचं कारण.
ॲबेकरनं दुसरा प्रश्न विचारला, तुमचे महाराज हे सगळं करतायत, तुमच्या महाराजांचं स्वप्न काय आहे? तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे? तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय? आणि महाराजांचा अधिकारी सांगतोय, आमच्या महाराजांचं स्वप्न, आमच्या महाराजांचं ध्येय, आमच्या महाराजांची महत्वाकांक्षा अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदीपासून बंगालचा उपसागर अखंड स्वराज्य उभा करायचं आणि या स्वराज्यावर भगवा डौलानी फडकावत ठेवायचा, हे आमच्या राजांचं ध्येय आहे. काय ध्येय आहे? अहद तंजावर तहद पेशावर, सिंधू नदीपासून कावेरीच्या संगमापर्यंत अखंड स्वराज्य. हा राज्याभिषेक त्या महत्वाकांक्षेचं पहिलं सामर्थ्यशाली पाऊल होतं. महाराज तख्ताकडे निघाले, मंत्रघोष गरजू लागला, मंत्रोच्चार होऊ लागला. महाराज सिंहासनाच्या चौथऱ्यावर आले, तसे गागाभट्ट पुढे झाले. सिंहाचं मुख असलेला सुवर्ण राजदंड त्यांनी महाराजांच्या हाती दिला. महाराजांनी तो सुवर्ण राजदंड हाती घेऊन आपल्या मस्तकी लावला आणि उजवा गुडघा टेकून महाराजांनी सिंहासनाला वंदन केलं आणि पदस्पर्श न करता महाराज सिंहासनारोहण करतेच झाले. महाराज सिंहासनावर वीरासनात बसले. मंत्रघोष थांबला आणि गागाभट्ट रत्नजडित सुवर्ण छत्र घेऊन पुढे आले आणि त्यांनी महाराजांच्या मस्तकी सुवर्ण छत्र धरले आणि गागाभट्टांची किलकारी घुमली. क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की. हजारो मुखातून जय ध्वनी निनादला. राजे छत्रपती झाले. नौबते निनादू लागल्या, चौघडे कडाडू लागले, रायगडाच्या तोफा धडाडू लागल्या आणि भगवा ध्वज आसमंताला सांगू लागला, राजे छत्रपती झाले. 750 वर्षाचं पारतंत्र्य हटलं. रायगडाच्या माथ्यावर स्वातंत्र्य सूर्य दर्शन झालं. महाराज या राज्याभिषेकाच्या वेळेलाच महाराजांनी शिवशक चालू केला. छत्रपती नावाची नाणी पाडली. अष्टप्रधान मंडळ घोषित केलं. त्यांना अधिकार जबाबदाऱ्या दिल्या. मराठीतला पहिला शब्दकोश राजव्यवहार कोश महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी निर्माण केला. साऱ्यांच भेदभाव रहित असणार, स्त्रियांना प्रतिष्ठा देणार, गुलामगिरी संपवणार, या मातेत उगवल्या प्रत्येकाचं लोककल्याणकारी राज्य उतरलं. रायगडाच्या नगरखान्यापासून महाराजांची भव्य मिरवणूक सुरू झाली. ऐरावताच्या सुवर्ण अंबारीत बसलेले महाराज, त्यांच्यावर सुवर्ण चांदी रुपयाच्या पुष्पांचा वर्षाव झाला आणि मिरवणूक निघाली जगदीश्वराच्या मंदिराकडे. ऐरावताच्या अंबारीत बसलेले महाराज हेनरी ऑक्झेंडननं बघितले आणि त्याला प्रश्न पडला, रायगड गरोडाच्या बसकणीसारखा वाऱ्याला चिरता येत नाही, मुंगीला बाहेर पडता येत नाही, बिकट वाट वहिवाट नाहीच, माणूस गड चढू शकत नाही. अरे हा रायगड इतका बिकट आहे की माणूस गड चढू शकत नाही. तिथं एवढे मोठे बलाढ्य हत्ती महाराजांनी गडावर नेलेच कसे? हेनरी ऑक्झेंडनला प्रश्न पडला. आणि खरं आहे बरं, रायगड अजून कठीण आहे. माणसं अजून रायगड चढू नाहीत शकत, माणसं रोपवेनेच जातात. मग माणसाला रायगड चढता येत नाही. एवढे मोठे बलाढ्य 2 हत्ती महाराजांनी गडावर नेले कसे? हेनरी ऑक्झेंडनला अजून उत्तर याचं मिळालं नाही. मी तुम्हाला सांगतो आता. 1662 साली शहाजीराजे कर्नाटकातून ज्यावेळी महाराष्ट्रात आले, त्यावेळी येतानाच हत्तीची 2 छोटी पिल्लं घेऊन आले. ती पिल्लं असतानाच रायगडावर नेली. ती मोठीच गडावर झाली. त्यामुळे मोठा हत्ती गडावर न्यायचा विषयच नाही आला. हेनरी ऑक्झेंडन भेटला तर त्याला तेवढं सांगून टाका, बाबा असं असं झालंय. पण 1662 साली महाराष्ट्रात आल्या शहाजीराजांना माहिती होतं रायगडावर या स्वराज्याचा राज्याभिषेक होणार आहे, मिरवणूक निघणार आहे. ऐरावत हवेत. 62लाच हत्ती रायगडावर नेलेत. सामान्य माणसाकडं दृष्टी असते आणि नेतृत्वाकडं दूरदृष्टी असते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीतनं उभा राहिलेलं हे स्वराज्य आहे.
इंग्रजांच्या नजर कैदेत असणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या हाती शिवचरित्रला, आणि त्या शिवचरित्र वाचताना त्यांची नजर आग्र्याहून सुटका या प्रकरणावर रेंगाळली. जणू महाराजांच्या चरित्रातून त्यांना प्रेरणा मिळाली आणि महाराजांसारखेच वेषांतर करत नेताजी सुभाषचंद्र बोस देशांतर करते झाले. बाहेर जाऊन त्यांनी आझाद हिंद फौजेची उभारणी केली आणि आपल्या आझाद हिंद सैनिकांना त्यांनी स्वातंत्र्याचा महामंत्र सांगितला. या देशाला स्वातंत्र्य देणारा आणि मिळालेलं स्वातंत्र्य टिकवणारा एकच महामंत्र आहे, आणि त्या महामंत्राचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार तुमच्या माझ्या मनामध्ये संस्कार म्हणून रुजावा, आचार म्हणून कृतीतून यावा, आणि शिवप्रभूंना अपेक्षित असणारं सुराज्य या मातीमध्ये उतरावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो.